नमस्कार. आपण आहोत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि आज आपण नीता लभाणे मॅडमशी बोलणार आहोत. नेमकी रेकी काय आहे, रेकीचा उगम कुठून झालेला आहे आणि त्याचा आरोग्य मानवी जीवनावर काय परिणाम होतो या संबंधी सविस्तर सांगा. रेकी ही एक हिलिंग मॉडॅलिटी आहे किंवा आपण उपचार पद्धती आहे असं म्हणू शकतो. ब्रह्मांडामध्ये खूप सगळ्या दिव्य ऊर्जा आहेत. त्या सगळ्या दिव्य ऊर्जांपैकी रेकी ही एक एनर्जी आहे, ही ऊर्जा आहे जी माणसाला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि स्पिरिच्युअल लेवलवर किंवा आपण म्हणतो की आत्म्याच्या लेवलवर बरं करण्यासाठी मदत करते. रेकी ही उपचार पद्धती असली तरी तुम्ही औषधं बंद करून रेकी घ्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण बरं वाटेल नाही. ही एक सपोर्टिव्ह थेरपी आहे. त्याने तुमचं स्वतःचं जे हिलिंग पॉवर असतं, आपली जी इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती वाढते आणि तुम्हाला जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर बरं होण्यास मदत करते. रेकीचा उगम भारतातच झालेला आहे. बुद्धांच्या काळात बुद्धांना ही टेक्निक अवगत झाली होती. शिकवण्यास सोपी पद्धत आहे अगदी. त्यावेळेस सगळे गुहेत राहायचे किंवा जंगलात जाऊन ध्यानधारणा करायची वगैरे. तर त्यावेळेस कसं काही आजारी पडलं तर कसं बरं करायचं म्हणून बुद्धांनी ही टेक्निक शोधून काढली होती. पण आपल्याकडे त्याचा ऱ्हास झाला. पण डॉक्टर उसाई म्हणून आहे जपानचे, त्यांनी ह्याला परत पुनर्जीवन दिलं. त्यांनी 21 दिवस कोरियामा पर्वतावर जाऊन साधना केली आणि त्याला रिडिस्कवर केलं आणि तिथून मग ती परत आपल्याकडे आली आहे. रेकी तुम्ही हात ठेवून बरं करण्याची विद्या आहे. हस्तस्पर्शाने बरं करता येते आणि तसंच तुम्ही इथून पण कुठेही रेकी पाठवू शकता, कारण ती ऊर्जा आहे. ऊर्जा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकते. म्हणजे ब्रह्मांडामध्ये तुम्ही कुठेही पाठवू शकता. म्हणजे त्याला आम्ही म्हणतो डिस्टन्स हिलिंग. तर आपण इथे बसून कुठेही रेकी पाठवू शकतो आणि त्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो आणि त्याला बरं वाटतं. म्हणजे माझा जो अनुभव आहे तो बरेचसे पेशंट असतो की इतक्या गाढ निद्रेमध्ये जातात की त्यामुळे त्यांना पटकन रिलॅक्स होतात आणि पटकन बरं व्हायला मदत होते. म्हणजे रेकी खूप वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जाते. काही असं आजारांचं काही नाव सांगता येईल? आजारांसाठी मी म्हणेल की जे अँझायटीचे पेशंट आहेत, डिप्रेशनचे पेशंट आहेत किंवा जी मुलं शाळेत जाणारी खूप काही घाबरट असतात, कोणाचं रिसेप्टिव्ह पॉवर कमी असतो, त्यांना समजत नाही, उमजत नाही लवकर, अशा मुलांना रेकी दिलं तर त्यांचं स्वतःच ती शक्ती वाढते. त्यांची भीती कमी होईल, त्यांचं अँझायटी कमी होईल, त्यांचं डिप्रेशन कमी होईल. परीक्षेच्या वेळेस बऱ्याचदा मुलं रेकी घ्यायला येतात, त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यांचं काय म्हणता येईल परफॉर्मन्स चांगला होतो. त्याच्यासाठी म्हणून मग रेकी घ्यायला बरेच जण येतात. आणि रेकीचं अजून एक जो भाग आहे जो बऱ्याच जण बोलल्या जात नाही, रेकीमध्ये ना रिलेशनशिप हिलिंग केली जाते. म्हणजे दोन व्यक्तींमधले रिलेशन्स खराब असतील, सध्या तर खूपदा असे पेशंट्स येतात माझ्याकडे, तर मॅक्सिमम रिलेशनशिप हिलिंगचे पेशंट्स सध्या तर तोच काळ आहे आणि त्याच्यामुळे होणारे मनावर होणारे परिणाम, कारण सगळा असमतोल मानसिक आणि भावनिक लेवलवरच चाललेला असतो. त्यामुळे रेकी ती खूप मदत करते. तुमचं रिलेशनशिप दोघांचं जे खराब झालेलं आहे ते परत एकत्र येण्यास मदत करते. समुपदेशनासारखं काम करते. बऱ्याचदा गल्लत ही होऊन जाते, रेकी म्हणजे मेडिटेशन आहे का? तर नाही, रेकी मेडिटेशन नाहीये. रेकी हे हिलिंग टेक्निक आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की मग आम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं का, मग असं करावं लागतं का? पण तसं काही नाही आहे. रेकी एक उपचार पद्धती आहे. म्हणजे सरळ शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही आजारी झालं तर तुम्ही डॉक्टरकडे जाता, तुम्ही आजारी झालं तर तुम्ही मेडिटेशन करायला नाही जात. त्यामुळे ती गल्लत करू नये. मेडिटेशन आणि रेकी ही पूर्णतः उपचार पद्धती आहे. जसं आपण वेगवेगळ्या पॅथी बघतो तशापैकी ही एक उपचार पद्धती आहे जी ऊर्जेच्या मदतीने बरं केलं जातं. बरं, असा प्रश्न पडतो की ही रेकी जी उपचार पद्धती आहे ते एखादा आजार आहे किंवा मानसिक एखादा आजार आहे एखाद्या व्यक्तीला, तर मग त्याने किती वेळ घेतली पाहिजे किंवा काही कोर्स आहे? पूर्णपणे बरं होण्यासाठी होईपर्यंत घेतली पाहिजे. तसं 21 दिवसात बऱ्यापैकी पेशंटला फरक पडतो.
त्यामुळे तेवढे दिवस तरी मी साधारण घ्यायला लावते. अच्छा. आणि तेवढा वेळ लागतोच तुमच्या शरीरातल्या पेशींमध्ये बदल होण्यात, तेवढा वेळ लागतोच. त्यामुळे बरं, त्याला काही असा वेळ आहे का, विशिष्ट वेळीच तुम्ही आलं नाही, पाहिजे? कधीही घेऊ शकता तुम्ही, त्याचं काही वेळ असं काही ठरलेलं नाहीये. बरं. आता तुम्ही सांगितलं की ही आपण ऊर्जा आहे आणि ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण पोहोचवू शकतो. तर मग पेशंट तुमचे असे काही आहेत का की बाहेर? खूप जास्त खूप जास्त बाहेरचेच पेशंट आहेत म्हणजे. आणि बरेच जण बिझनेससाठी हिलिंग घेणारे आहेत, काही जण कॅन्सरचे पेशंट आहेत. कॅन्सरच्या पेशंटला जो केमो नंतर होणारा त्रास असतो तो खूप कमी होऊन जातो, त्यांचे पेन्स कमी होऊन जातात. भले ते अगदी शेवटच्या स्टेजमध्ये आहे, आपण त्याला पूर्ण रिपेअर नाही करू शकत, पण त्याचं जीवन सुसह्य करू शकतो. तेवढा एक फायदा रेकीमुळे जे अगदीच बेड रिडन पेशंट आहेत त्यांना होतो. बरं, काही असे म्हणजे मुळात ज्या व्याधी असतात वर्षानुवर्ष एखाद्या व्यक्तीला असतात, तर त्यावर काय करता येईल याच्यामध्ये? अशा व्यक्तींना तर मी सांगते तुम्ही स्वतः रेकी शिकून घ्या आणि तुम्ही तुमचं करा ना. तुम्ही रोज इथे येणार आहे ना, मला पैसे देणार, त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः शिकून घ्या. शिकण्यास अत्यंत सोपी पद्धत आहे. तुम्ही एका दिवसात फर्स्ट लेवल रेकी शिकू शकता, स्वतःचं स्वतःला बरं करू शकता, स्वतः दुसऱ्यालाही करू शकता. पण त्याच्यात एक फक्त हात ठेवून बरं करता येतं. जसं सेकंड लेवल तुम्ही शिकता तेव्हा तुम्ही इथे बसून कोणाला रेकी देऊ शकता. फर्स्ट लेवल मध्ये तुम्ही तर स्वतःच्या शरीरावर हात ठेवून रेकी देता येते. तर असं माझं तर त्यांना हेच असतं की तुम्ही शिकून घ्या. म्हणजे तुम्ही कधी दिवसातनं 24 तासातनं पूर्ण वेळ देत राहिला स्वतःला तर बरंच आहे ना, तुमचा त्रास तर. आणि एखाद्या कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीने रेकी शिकून घेतली तर तो इतरांना पण देऊ शकतो. म्हणजे इमर्जन्सी मध्ये काही झालंच तर दवाखान्यात पोहोचेपर्यंत तो काही तर करू शकतो. किंवा प्रवासात आहे, कोणाचं डोकंच दुखायला लागलं, कोणाचं काहीतरी पायच मुरगळलाय, तर तेवढा वेळ तुम्ही हात ठेवून त्याला थोडंसं पेन त्याच नक्कीच कमी होतं. म्हणजे या रेकी आता तुम्ही म्हणताय स्वतः शिकून घ्या, तर हे शिकण्यासाठी काही वयाची अट आहे का? नाही, शिकण्यासाठी वयाची, शिक्षणाची, कशाचीच अट नाहीये. कोण शिकू शकतो? कोणीही शिकू शकतं. अगदी 12-13 वर्षाचा मुलगा पण शिकू शकतो. तसं म्हटलं जातं की जन्मजातच आपण रेकीशी कनेक्टेड असतो, म्हणजे कुठल्या तरी ऊर्जेशी कनेक्टेड असतो. म्हणजे आपण बघतो ना, लहान बाळाला थोडं स्पर्श केला हे केलं की ते शांत होतं, तसं ते कनेक्शन जन्मजातच असतं. पण हळूहळू आपण ज्या थॉट प्रोसेसमधनं जातो किंवा समाजाचे जे आपल्यावर परिणाम होत असतात, आई वडिलांचे जे संस्कार असतात, त्याच्यामुळे मग ते हळूहळू 7 वर्षापर्यंत ते डिस्कनेक्ट होत जातं. अच्छा. बरं, ही रेकी जी आहे, रेकीचा आणि काही एखाद्या धर्माशी काही संबंध आहे? नाही, रेकीचा कुठल्याही धर्माशी संबंध नाहीये. ही वैश्विक ऊर्जा आहे, त्यामुळे ती सगळ्यांसाठी आहे. नाही, असं बऱ्याच वेळेस लोकांना प्रश्न पडतो की विशिष्ट धर्माचा असेल, नाही, काहीतरी पूजा अर्चा असेल. नाही, काही ते पूजा अर्चा नाहीये, काहीच नाहीये. आणि म्हणजे कुठल्याच धर्माचा काहीच हे नाहीये, हे फक्त मानव जातीसाठी. जरी ती बुद्धांनी त्यांच्या काळात अवगत झाली होती, तिथून आपल्याकडे आली, पण तरी सुद्धा तिथे असं काहीच नाहीये की तुम्ही बुद्धाला समोर ठेवा आणि मग रेकी द्या, असं नाहीये. बरं, ह्या रेकीचा काही असा कोर्स आहे का वेगळा? हो, कोर्सेस आहे. रेकीचे 4 लेवल असतात. फर्स्ट लेवलमध्ये जसं मी सांगितलं की फक्त हात ठेवून रेकी देऊ शकता. सेकंड लेवलमध्ये तुम्ही इथे बसून कुणालाही रेकी देऊ शकता, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात. आणि मग थर्डमध्ये मास्टर सिम्बॉल असतात, त्याच्यात अजून काही वेगवेगळ्या हिलिंग टेक्निक्स आहेत. आणि जी 4थी डिग्री आहे रेकीची, 4थी लेवल आहे, त्याच्यात तुम्ही दुसऱ्याला रेकी कसं शिकवायचं त्याचं शिक्षण दिलं जातं. आणि रेकी शिकतो म्हणजे थोडासा अभ्यासक्रम असतो. जसं रेकी चक्राची थोडीशी माहिती असते, 7 जे चक्र आहेत त्याची माहिती असते. आणि रेकी एनर्जीशी कनेक्ट करून देणं, ज्याला आपण म्हणतो अट्युनमेंट किंवा शक्तिपात, ती एक महत्वाची प्रोसिजर असते. त्यात गुरु आणि शिष्य म्हणजे गुरु त्या शिष्याला ते ट्रान्समिट करतं, म्हणजे एनर्जीशी कनेक्ट करून देतं. मग जेव्हा तुम्ही कनेक्ट होता तेव्हा तुमच्या क्राऊन चक्रामधनं ती एनर्जी तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि मग हृदय चक्रामध्ये येऊन तुमच्या हातातून ती प्रवाहित होते आणि तेव्हा ती तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. म्हणजे इतकं सोपं आहे ते. बरं, रेकीचा जो अभ्यास आहे किंवा काहीतरी त्याचे काही मंत्र किंवा प्रार्थना वगैरे काही आहे? नाही, मंत्र प्रार्थना असं काहीच नाहीये. फक्त एनर्जीला आपण कॉल करताना जसं म्हणतो की इथे येऊन मला मदत कर, तेवढंच एक प्रार्थना असते. की कारण तुम्ही कुठल्या गोष्टीला कॉल करत नाही तोपर्यंत ती येणार कशी, म्हणून रेकीला कॉल करावं लागतं की इथे ये आणि मदत कर. मग ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशनच्या नंतर,
असं द्यायला म्हणून हिलर्स जातात. हम्म. आपल्या इथे अजून तशी काही पद्धत नाही आहे, पण पाश्चिमात्य देशात तसं आहे. तिथे असतात हिलर्स, ते जाऊन देतात. हम्म. म्हणजे एक रेकी एक ऊर्जा निर्माण करते, एक धैर्य निर्माण करते, हा, स्वतःच हिलिंग पॉवर वाढवते. वाढवते, यासाठी आहे. हम्म. ठीक आहे. मला असं विचारायचं की रेकीमध्ये सिम्बॉलचा वापर केला जातो, हो. तर असे काही सिम्बॉल तुम्ही दाखवू शकाल का? सिम्बॉल खूप सिक्रेट आणि सॅक्रेट ठेवावेत असं म्हटलं जातं. हा. तसं युट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर म्हणा खूप सगळे सिम्बॉल आहेत. अच्छा. काही ब्रिजिंग सिम्बॉल असतात जे कनेक्ट करतात. म्हणजे समजा आता मला कोणाला द्यायचंय तर मला तिथे कनेक्ट होण्यासाठी काहीतरी एक ब्रिज पाहिजे ना. अच्छा. तसे काही ब्रिजिंग सिम्बॉल असतात. हा. काही मेंटल इमोशनल लेवल वर हिलिंग करणारे सिम्बॉल असतात. काही प्रोटेक्शन वाले सिम्बॉल असतात. असे खूप वेगवेगळे सिम्बॉल आहेत. म्हणजे खूप आहेत. म्हणजे मुख्य जे 3 सिम्बॉल आहेत ते तेच आहेत की एक डायकोमिओ आहे, एक होन्शोन आणि सेइकी आणि चोकुरे. या सिम्बॉलच्या मार्फत तुम्ही कोणाशी कनेक्ट होऊ शकता. पण ह्या सिम्बॉलचं हे आहे की तुम्ही जोपर्यंत त्या सिम्बॉलची अट्युनमेंट घेत नाही ते तुमच्यासाठी काम नाही करणार. म्हणजे ते चुकीच्या पद्धतीने नाही गेले पाहिजे ना, ते बरोबर गेलं पाहिजे. तरच तुम्ही जर कनेक्टेड असाल तर ते सिम्बॉल तुमच्यासाठी काम करते. तुम्ही नुसतंच ड्रॉ कराल आणि होईल तर ते नाही होणार. त्यामुळे ते गुरुच्या मार्गदर्शनाखालीच केलेलं कधी पण चांगलं आहे. मला सांगा, आता तुम्ही आतापर्यंत किती लोकांना रेकी केले असेल? खूप केली आता, त्याचा कधी हिशोब नाही केला मी. माझे स्टुडंटच 250-300 असतील. आणि नाही म्हणजे आता 15 वर्षापासून मी रेकी देते, तर असतातच बरेचसे डिस्टन्सचेच पेशंट आहेत. इथे येऊन रेकी घेणारे बरेच जण आहेत. अगदी बेडरिडन पेशंट असते तर मग मी घरी जाऊन पण त्यांना देते. म्हणजे मी असा हिशोब नाही ठेवला, पण झाले असतील 1000-1500 तर नक्कीच झाले असतील, किंवा त्याच्यापेक्षा जास्त.